नमस्कार. तुमची शुगर कितीही औषधं घेतली तरी कंट्रोलमध्ये राहत नाही. उपाशीपोटी शुगर वाढलेली असते, जेवणानंतर शुगर वाढलेली असते आणि प्रत्येक रिपोर्ट नंतर तो पाहिला की अधिक चिंता वाढते आणि अधिक शुगर वाढते. बरोबर. जर तुम्ही अशाच परिस्थितीमध्ये असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. लक्ष देऊन ऐका. कारण डायबिटीस म्हणजे मधुमेह हा फक्त शरीरात वाढणाऱ्या साखरेचा आजार नाही, तर हा तुमच्या शरीरातील संपूर्ण चयापचय प्रक्रियेवरती प्रभाव निर्माण करणारा, दुष्परिणाम करणारा आजार आहे. फक्त शरीरातील साखर कमी करण्याच्या जर गोळ्या घेत राहिल्या तर शरीरावरती त्याचे असंख्य दुष्परिणाम होत राहतात. त्यासाठी तुमचं पचन क्षमता सुधारणं अत्याधिक आवश्यक आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत दोनकर पाटील. गेली 20 वर्ष श्री आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलच्या माध्यमातून अशा असंख्य मधुमेह रुग्णावरती उपचार करत आहे. आमच्या डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राममध्ये आपण रुग्णाच्या प्रकृतीचा विचार करून त्याच्या आहारशैलीचा, जीवनशैलीचा विचार करतो. त्याचं वजन कसं आहे, त्याची दैनंदिन व्यापार कसा आहे, म्हणजेच तो दररोज काय खातो, किती बसतो, किती विश्रांती घेतो, या सर्व गोष्टींचा विचार करून त्याच्या आजाराच्या उपचाराआधी त्याची लाईफस्टाईल आपण प्लॅन करतो आणि त्यानुसार बदल घडवून आणतो. यासाठी प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार योजना तयार केली जाते. सर्वांना सरसकट नियम सारखा नाही. यामध्ये आयुर्वेदिक औषधं, आयुर्वेदिक डाएट म्हणजे आहार, आयुर्वेदानुसार त्याला आवश्यक तो व्यायाम, एक्सरसाइज, योगा, ह्या सर्व गोष्टींचं आपण प्लॅनिंग करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाढलेलं वजन नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला पंचकर्माची आवश्यकता भासते. तर त्याचं संपूर्ण सेटअप आपल्याकडे आहे. मेडिक्लेम सह अगदी आपल्या पेशंटला, रुग्णाला ॲडमिट करून सुद्धा ही ट्रीटमेंट करता येते. या सर्व गोष्टींचा उद्देश एकच आहे की मधुमेहाच्या मूळ कारणावर जाऊन तो आजार नियंत्रित आणणं व देशामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात मधुमेहाचं प्रमाण वाढले ते आटोक्यात आणणं. जर तुम्हालाही नैसर्गिकरित्या मधुमेहावरती म्हणजे डायबिटीसवरती नियंत्रण करायचं असेल तर लवकरात लवकर आपल्या श्री आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटलला भेट द्या व अपॉइंटमेंटसाठी खाली लिंक दिली आहे, त्या लिंकवरती जाऊन क्लिक करा.